नुसतं बघत काय थांबलाय? चांगल्या 2 घावात तो कट्टा तुटला पाहिजे. कुणी बी मध्ये आला ना अजिबात थांबायचं नाही. घाला वंदी अक्का. अव वंदी अक्का काय करताय ही? लाला दादा थांबा, तुम्ही दोघं घरात चला बघू, आपण घरात बसून बोलू. नाही 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 नाही, आता ती बोलायची बिलायची आहे ना तेव्हाच निघून गेली. वाद आपल्यात आहे. डॉक्टरांचं नुकसान कशापायी करताय? तुला त्याचं नुकसान दिसतंय आणि आमचं काय ग? अहो आता कशाची वाट बघताय? घाला ना. थांबा, अजिबात हात लावू नका कट्ट्याला. मी अजित कुमार, डॉक्टर अजित कुमार देव. ह्योच ह्यो डॉक्टर. ह्यानं ही जागा भाड्याने घेतली, ह्यो कट्टा बांधलाय. तुम्ही अजिबात त्याचं ऐकू नका. तोडा त्यो कट्टा. हे थांब. नाही म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम काय हो? आम्हाला नाही विचारता, आमच्या जागेवर कट्टा बांधला. आपली टाळकले सटकले बरं का आता. आपली तळपायाच्या मस्तकात गेली. आता जर मध्ये कोणी आलं ना वंदे मुर्दाच पाडणी एकेकाचा. अव उठा, लाला दादा वंदी आत्या आल्यात. कट्टा तोडताय ते. अव भिवू नकोस, आता आपलं सगळं कर्ज फेडणार. डॉक्टर आहेत आपल्या पाठीशी. अव डॉक्टरांनाच घराबाहेर काढा निघाल्या ती. उठा की. तुला मी कधीच सुख दिले नाही, आता मात्र सगळी सुख देणार. अव उठा, जागे व्हा. बाहेर वंदी आत्या आणि लाला दादा आल्यात. लई तमाशा मांडलाय. कट्टा तोडतात आणि डॉक्टरांना बी घराच्या बाहेर काढा निघाले ते. उठा लवकर, तयार व्हा. आणि मी काय म्हणते, बंदूकच घेऊन चला बाहेर. चलाच बाहेर, घ्या लवकर. आता काय गोळ्या घालू का? नग चल आपण बघू. या लवकर. कावादार उठवायला लागले. स्वप्नात माणूस बाहेरच. ए डॉक्टर, आता बाजूला असं ना तर पारच घालून टकुऱ्यात. ए मध्ये घे का टिकाव. दाजी कशाला तमाशा करताय? घरातली भांडणं उघड्यावर कशाला आणायची? चला घरात जाऊन बोलू. आणि डॉक्टरसनी कशाला त्रास देताय तुम्ही? नाहीतर काय, आजच ते इथं राहिले आले आणि पहिल्याच दिवशी तू म्हणजे तकलीफ दे रे. हो अरे माझ्या कर्म, म्हणजे आता ह्याला तर राहायला बी जागा दिली का? वा रे वा बाबू, अरे तुला लाज कशी वाटत नाही का? पर विकून खाल्ली सगळी. काय रे काय खाल्लं खाल्लंय? आता तू बी मला परक केलंस बघ. तो डॉक्टर इथं राहायला आलेला, तू बी मला सांगितलं नाहीस. काय तो कंपाऊंडर इथं राहायला आला म्हणजे तुला बी माहित नाही का? काय मला कोण सांगताय मिलीला आडली गायन फटक खाय? पण मी गाय नाही, मी वाघीन आहे, वाघीन. हा आता वरनं बापाला ना तरी बी मी ऐकायचे नाही. आता तो डॉक्टर इथनं गेल्याशिवाय मी गप्पच बसणार नाही. तोडा. ए डॉक्टर सर बाजूला तो. कट्ट्याची अडचण नाही त्यांना, आमची अडचण आहे. आमची तरक्की झालेली बघवत नाही ना त्यांना. थांबा. डॉक्टर पैशाचा मास कोणाला दाखवताय? अशा नोटाची इवाना करून बारक्या पोरांनी खेळत येत असतो मी. चुलीला जाळण कमी पडलं पण नोटा जाऊन शेकत बसतो मी. आणि मी लय ताळीवर माणसं आहे. हे बघा, मी बाबूदादांना 6 महिन्यांचं भाडं दिलंय. पुढच्या 6 महिन्यांचं तुम्हाला देतो. हा पाहिजे असेल तर बोला. एवढ्याच्यानं काय होतंय? एवढे पैसे रोज सुपारी खात असतो आम्ही.
सुपारीच खावा तुम्ही. येतो मी. डॉक्टर द्या तिकडे पैसे, नाही तोडत कट्टा, राहिलं तोडायचा. डॉक्टर एवढंच द्या किती. हा ऍडव्हान्स आहे, बाकीचे नंतर देतो. बघितलं डॉक्टरांनी तुमच्यामुळे किती त्रास झाला तो. हे जर आधी सांगितलं असतं तर तो त्रास तरी झाला असता का. बरं डॉक्टर, आता ना तुमच्याबद्दल आमच्या मनात काय बी राग नाही बघा. काय आहे, ही घरातलीच माणसं अशी वागतात ना, म्हणून तसं करायला लागतंय बघा. पाहिलं का किती सुंदर आणि देखणं आहेत तुमच्या मिसेस, आणि तुम्ही त्यांना टिकाव आणि पार घेऊन इथे उभं केलंय. अहो कसं दिसतंय ते, शोभतंय का त्यांना? तुम्हाला तरी लाज वाटते का? JCB जायचं आम्हाला, उशीर होतो. चला. होय होय, आमच्या ह्यासनी ना काही कौतुकच नाही बघा. बरं आहे, चल येते मी. तुला काय कमी पडत असेल तर मला सांग, आणून देते. अगं ह्यो चष्मा लय जुना झालाय, जरा एक नवा दे की घेऊन. बाबू, तुला आईला चष्मा बी घेऊन देवत नाही होय रे? अरे लाज कशी वाटत नाही तुला? आई सांगितलंय त्याला मी. किती गो हुशार आहेस तू, माझं दूध पिलीस म्हणून बरं आहे. चला मामी. होय चल, टोने पिशवी आण रे. मामी नेत नाही तुम्हाला, मी निघालो म्हणून सांगतोय. हा तरी मी म्हणलं जावा, एवढा कसा हरकला मला न्यायला. नुसतं हितनच गटोळी बांधून न्यायला सांगा. डॉक्टर येतो लवकरच भाड्याचे पैसे न्यायला. तुमचं झालं असं तर चहा आणा जरा. झालं का समाधान? किती दिवस ऐकून घेणार आहे बहिणीचं? काय नाही होणार तुमच्याच्यानं. डॉक्टर आमच्यामुळे तुम्हाला बाबू दादा ते राहू दे, मी बघतो काय करायचं. तुम्ही जाऊन आराम करा. जा. होय. येऊ द्या येऊ द्या, झोपवा झोपवा. अरे इकडं झोपवा, आडवा करा म्हटलं का नाही. वर बघ वर बघ, हे घेऊन ये पटकन पटकन घेऊन ये. बजा काय हे, अहो काय तुम्हाला सांगायचंय. अहो लय पंचायत झाली, माणसं नाहीत काय नाही गावात. थांबा नीट घेऊन या रे. अरे बघ की तिकडं बजार काय थकलं वाटतं. बाबू जरा थोडं तिरका करा, तिरका. डॉक्टर साहेबांसाठी आणलंय कपाट. त्याला जर का काही झालं की नाही, कपाटात घालून एक एकाला मारी. अयो लागल. लावा तिकडे लावा. येऊ द्या इकडं. अरे चेकवा भीतीला बाबू दादा नाम्या बजार काय हे. थांबा झालं. अरे बजा हे काय काय आणलंस तू? कोणाचं कपाट आणलंयस? कालपत्र माझं होतं, आता तुमचे. तुम्हाला लागल ना म्हणून घेऊन आलोय. बायको नाही म्हणत होती, तिला म्हणले एका ठोक्यातच तोडून कपाट. म्हणली घेऊन जा. अरे काय बजा, किती करशील माझ्यासाठी? आणि या सगळ्याची काय गरज होती? बाबू दादा बघितलं का? आता हे बजाला कळलं या कॉटवरती मला बसायला झोपायला त्रास होतो, तर हा बजा मला नवीन बेड घेऊन येईल. काय सांगताय? तुम्हाला या खाटीवर झोपायला त्रास होतोय? असं जर का असेल का नाही तर बेड आणून इथं टाकला म्हणजे टाकलाच बघा. हा
आता ही कापड आणले का नाही, ह्यात तुम्हाला जी पाहिजे ती ठेवता येईल. म्हणजे बॅग वरच ठेवली, आताच ठेवतो 2 मिनिटात. सॉरी सॉरी सॉरी, तुमची सगळी कपडे पडली बघा ह्याच्यात. डॉक्टर, ही पर्स तुमच्याकडे कशी? अरे ही पर्स लेडीज आहे. लेडीज पर्स वापरायला मी काय बाई आहे का? बरोबर आहे बरोबर आहे. अहो ही तुमच्या पेशंटची, लेडीज पेशंटची पर्स आहे. तुम्ही कशाला वापराल नाही का? हे नाम्या. अहो अजून किती वेळ पिणार? चला ना झोपायला. तुम्हाला ऑर्डर नाही द्यायची, मला वाटेल ना झोपेन मी. तू जाऊन झोप, मला नाही झोपायचं. आणि तुझ्यासोबत तर नाहीच नाही. हाय डॉक्टर. काय करताय डॉक्टर? जरा बोलायचं होतं. माठ राहिला इथं. भाऊ दादा, यो यो माठ ठेवते तिकडे. हो डॉक्टर, 2 वाजता उचला की. हो बरं, तुमच्या सगळ्यांची कामं झाली असतील तर तुम्ही या आता. बाबू दादा, तुम्हाला नाईट ड्युटीवर जायचंय, या. नाही अजून काय लावायचं असेल तर सांगा. म्हणजे नाही माझं अरे डॉक्टर साहेब म्हणले ना आराम करायचा आहे. चला बाहेर, बाहेर चला, बाहेर चला. चला म्हणजे चलाच. चला बाहेर चला. लका त्यांना आराम करू द्या. काय कळतं का नाही? डॉक्टर मी काय म्हणतो, नक्की काय राहिलं नाही ना? बजा काय राहिलेलं नाही, मला आराम करायचा आहे. निघ बरं तू. बरोबर, करा करा आराम. चल चल. उद्या काय लागणार असेल का नाही ते आजच सांगा. म्हणजे कसं एका बुकेत घेऊन येतो म्हणजे येतच. बजा मला काहीही लागणार नाही, मी खरंच खूप दमलं, मला आराम करू दे. तू जा बरं. बरोबर बरोबर, करा आराम. ते जेवणाचं काय केलंय? तुम्ही घरी येऊन जेवला असतं बरं झालं असतं. बजा मी जेवलोय, मला आराम करायचा आहे. तू जातोस का? बरोबर बरोबर, करा आराम करा. आता काय बजा? हा ते गुड नाईट बोलायचं राहून गेले ते डॉक्टर. गुड नाईट बरं का. जातो आता नाही वाजवीत. येतो ह्या का म्हणजे निघालं.
रेश्मा बाहेर ये. बाहेर झालीस का? बाहेर ये. रेश्मा ऐकायला येत नाही तुला? आयन काजवान आणि लवकर ये. मंद एवढ्या रात्री हिला कोणाचा फोन आला? हॅलो. हा कोणाचा फोन आहे? घाबरू नकोस, रॉंग नंबर आहे सांग आणि माझा नंबर लगेच डिलीट करून टाक. बरं. कोणाचा फोन आहे? कोणाचा फोन आहे? रॉंग नंबर आहे. बरं का म्हणाली? कुठल्या फोनवर आपण रॉंग नंबरला बरं म्हणतो? फोन आण इकडे. फोन आण इकडे. तुम्ही ना संशयच घेत राहा आयुष्यभर. रेश्मा 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 दारू काढ. ए रेश्मा दारू काढ. रेश्मा रॉंग नंबर. बर एवढ्या त्याचा रॉंग नंबर. मी विचारायला गेलो, माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला. बर काय झालं? सगळं व्यवस्थित? नको, मोबाईल हिच्या नवऱ्याकडे असला तर. सॉरी डॉक्टर, तुम्हाला डिस्टर्ब केलं. नवरा काही म्हणाला का? यांना संशय आलाय बहुतेक. त्याने माझा नंबर पाहिला का? नाही. कशासाठी फोन केला होतास? डॉक्टर तुम्हाला मम्मीने जेवण. रेश्मा तुला दिसत नाही का ग? रेश्मा नाही, डिंपल नाव आहे माझं. हा तेच डिंपल. लक्ष कुठं असतं तुझं? सॉरी वो गलती से धक्का लग गया. रेश्माचा मेसेज. रेश्मा वहिनी मेसेज करतात तुम्हाला? म्हणजे तुम्ही एवढ्या रात्रीची चॅटिंग करता? नाही, ते रेश्मा वहिनी नाही आहेत त्या. रेश्मा आजी आहेत. त्या पेशंट आहेत माझ्या. त्यांचा मुलगा अमेरिकेला असतो ना, मग त्यांची आठवण आल्यानंतर मला मेसेज करतात. हे बघ काय केलं, जेवलास का, बरं आहेस का? आता मला त्यांच्याशी बोलायचंय. तू जातेस का? डॉक्टर पण ते. डिंपल
गुड नाईट जा. हां. डॉक्टर खरंच बोलतायत ना?